नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत चित्र्या. आपल्याला इथे दिसत आहेत. बऱ्याच गाडी मालकांचं स्वप्न असतं की बकासूरसोबत पळायचं आज चित्र्या पण आज पळाला बकासूरसोबत. आणि सगळ्यांचं स्वप्न, चाहत्यांचं तसेच त्याच्याबरोबर जे मित्र असतात दादांचं, सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. काय सांगशील, तुझं नाव काय? माझं नाव निकम संदीप. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? कसं संपूर्ण नियोजन? नियोजन चाललेलं महिनाभरापासून नियोजन चाललेलं. हां. त्या दिवशी दादांची पुण्याला मीटिंग होती. हां. मामांचा फोन आला. मामा दादांना हो म्हणले, दादा त्यांना हो म्हणले. नियोजन झालं आणि आज गाडी पळाली. गट पास केला. नियोजन कशा प्रकारे झालेलं? कारण की मी जेव्हा सकाळी आलेलो त्यावेळेस कोणी सांगत नव्हतं की कुणाबरोबर नियोजन झालंय. मग तुम्हाला तरी त्यावेळेस माहित होतं का की कुणाबरोबर नियोजन चाललेलं? एवढं माहित होतं, पण झालंय कन्फर्म हे माहीत नव्हतं. दादांनाच फक्त माहीत होतं, बकासूरच्या मालकांनाच फक्त माहीत होतं की नियोजन झाले. आम्हाला मग सकाळी आल्यावरच कळलं की नियोजन झाले म्हणून. काय आनंद होता तो? भरपूर आनंद आहे. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातील सगळ्या बैल मालकांची इच्छा आहे की बकासूरच्या गाड्यात पळायचं. आणि तो योग आज आम्हाला भेटला. आमचं नशीब आहे, त्याच्या गाड्यात पळायला भेटलं. भरपूर आनंद आहे. भरपूर आनंद आहे. दादांबद्दल काय सांगाल तुम्ही? दादांचं हे तिसरं नियोजन आहे. दादांचं पहिले 2 नियोजन केलं दादांनी, दोन्ही मैदान 1-1 नंबर केला बैलानं. आणि आज दादांचं आज तिसरं नियोजन आहे. आज आमची इच्छा आहे की आज बैल 1 नंबर करेल. 1 नंबर करेल. चित्र्याबद्दल काय सांगाल? कारण की चित्र्या आज बकासूर पळाला. काय त्याच्यामध्ये बदल जाणवला का पळताना आज? चित्र्या आम्ही पहिला घेतानाच आपण त्या हिशोबात बैल घेतलेला, त्याचा स्पीड बघून, जात गोत त्याची बघून. आणि आज बकासूर बरोबर पण व्यवस्थित पळाला. प्रत्येक गाडी मालकाचं स्वप्न असतं की बकासूरसोबत पळायचे, आणि ते तुमचं आज पूर्ण झालं. तुमच्यासोबत जे होते मित्रमंडळी, त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं आज? नाही, त्याच्या गळ्यात पळायचं सगळ्यांचं स्वप्न आहे बक्याचं. आणि जसा सगळ्यांना पायरा कळला तसे आज आणि गटपास झाला तसे पोरं सगळे आनंदित आहेत. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. हे स्वप्न कधीपासून होतं तुमचं? आमचं भरपूर दिवस झालं स्वप्न होतं. एक महिनाभर नियोजन आमचं चाललेलं. थोडं त्यांचं नियोजन झाल्यामुळं, आमचं बैलाचं नियोजन झाल्यामुळं होत नव्हतं. परत 2-4 दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी एक योग जुळून आला आणि हा पायरा झाला. मागच्या मैदानात काय झालं? मागच्या मैदानात सेमीला आपण हार पत्करली. त्या मैदानात काय मागच्या मैदानात आपली गाडी पब्लिक नव्हती, थोडी लॉबी झाली गाडी, त्यामुळे गाडीने मार खाल्ला मागच्या मैदानात. एका अपयश भेटल्यानंतर दुसऱ्या मैदानात त्याच जोशामध्ये तुम्ही आलेला आहात. काय सांगाल याच्याबद्दल? कारण की तो अपयश आल्यानंतर आपण कसं आपला आत्मविश्वास कमी होतो, पण त्याच तुम्ही जोशात आता पुढच्या मैदानात उतरलाय. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, तसं काय नाही. एका मैदानानं काय आम्ही काय खचून जात नाही एक हार झाल्यामुळे. कारण आम्हाला बैलावर तेवढा विश्वास आहे आणि आमचं नियोजन परफेक्ट असतंय. त्यामुळे आम्हाला एक हार झाल्यामुळे काय नसतंय, काय वाटत नाही एवढं. चित्र्याची आतापर्यंत मैदानं झालेली कुठली होती? काय तुमचं आठवणीतले क्षण आहे? चित्र्याची मैदान झाले 12-13 मैदान झाले. आणि आठवणीतला क्षण म्हणजे भोरला सेमीला पब्लिक नव्हतं चित्र्याकडेनं. आणि आज सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. तिथं बैलानं कडनं सेमी पास केला आणि तिथे 1 नंबर केला. तिथे 1 नंबर केला. आतापर्यंत किती गुलाल झाले असतील अंदाजे? आता आपल्याकडे आणल्यापासून एक 15 गुलाल झाले असते. 15 गुलाल झाले. 15 गुलाल झाले. त्यात 3 1 नंबर आहेत त्याचे. 3 वेळा 1 नंबर झाला. माझ्या माहितीनुसार कितीतरी कोटीचा फार्म हाऊस त्यासाठी बांधलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? आपला पहिल्यापासूनचा बैल घ्यायच्या आधीपासूनचा व्यवसाय मोठा. फार्म हाऊस आहे आपला. गायींचा गोठा एचएफ गायींचा. 3000 गाय आहेत, त्यात 800 गिर गाय आहेत, बाकी एचएफ गाय आहेत. आणि भरपूर आपलं मोठा गोठा आहे. माणसं वगैरे आपल्याकडे कामाला आहेत. फार्म हाऊस आहे. भरपूर असं आपलं व्यवसाय आहे मोठा. फार्म हाऊसला एकूण मिळून खर्च किती आला? फार्म हाऊसला आता भरपूर कोट्यात झाला आहे. एक 2-3 कोटी प्लसच आला असेल खर्च. चित्रासोबत अजून कोण असतं तिथे? चित्रच नाही, चित्र आपल्या आत्ता गोट्या एकच आहे. बाकीची 7-8 बैल वासरा आहे ते सगळे संभाजीनगरला आहेत, लक्ष्मण डावर यांच्याकडे. आणि एक रावल्या म्हणून बैल आहे, तो सांभाळायला आहे आपला. रावल्या म्हणून सांभाळायला. तुम्हाला गुलाल मिळाला, तुम्हाला यश मिळालं आतापर्यंत. मग त्यामध्ये ज्यांना यश मिळत नाही, ज्यांना गुलाल अजून मिळालं नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवातून? काय नाही, महत्त्वाचं म्हणजे बैल फ्रेश आहे का बघावा, नियोजन चांगलं करावं. आणि आपल्या बैलाला कोणता बैल पायरा चांगला भेटतोय, आपली गाडी कुठल्या बैलावर पळेल हे बघून पायरा करावा. आणि गुलाल राहण्याची अपेक्षा ठेवावी. कधीपासून पळतोय चित्र्या? बैल आधी तिकडे पण पळत होता पहिल्या मालकापासून. आपल्याकडे आल्यापासून एक 4 महिने झाले आपल्याकडे पळतोय. 4 महिने झाले आपल्याकडे. किती मैदान आपल्याकडे पाहिला आणि कसं त्याचा रिझल्ट मिळाला? आपल्याकडं
एक 3-4 महिने पळाला. बरं. त्यात 15 मैदानात गुलाल झाला आपल्याकडे. 15 महिन्यात 15 मैदान झाले गुलाल. दिनक्रम काय असतो दररोजचा तुमचा? दिनक्रम काय नाही, सकाळी खुराक असतोय, सकाळी 4 लिटर दूध असते. दिवसात मोकळा असतो इथं गोठ्यावर. इथं तसा बांधलाय पण तिथं गोठ्यावर मोकळा असतोय. संध्याकाळी परत 4 लिटर दूध, खुराक, एवढा आपला रुटीन असतो. फेरे कोणासोबत असतात आणि कसे असतात? फेरे वगैरे नाही आत्ता अजून तर काढले, कारण बैल 5-6 दिवसानं पळायला जातोय, त्यामुळे फेऱ्याची काय आवश्यकता नाही. तर चित्र्या बैलाचे मालक आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आज मी जसं ऐकलं की तुम्ही एक धप्प्या दिला सगळ्यांना, काय सांगाल याच्या नियोजनाबद्दल? नियोजन 3-4 दिवसापूर्वी झालं होतं. हां. पण सगळ्यांची इच्छा होती की बाबा कुठं डिस्क्लोज करायचं नाही. हां. त्या हिशोबानं आम्ही ठेवलं नियोजन. हां. आणि आज डायरेक्ट मैदानात आल्यावरच सगळ्यांना कळलं की आज कुठले बैल पायरा कशा पद्धतीचा आहेत. सगळेजण एकत्र आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मैदानात गेला आणि बकासूर जवळ असा बैल उभा केला, तुमच्याजवळ जे मित्रमंडळी होते ते काय म्हणाले? त्यांना पण शॉक झाला, कारण त्यांना दुसराच बैल सांगितला होता. हां. आज त्यांना कळलं मैदानात आल्यानंतर की बकासूर बरोबर आपला पायरा आहे आजचा. हे नियोजन कसं झालं? नियोजनाबद्दल काय किस्सा? नियोजन 1 ते 1.5 महिना आधी चालू होतं. फक्त आमचं त्यांचे शब्द कोणाला जात होते, आमचे जात होते. योग जुळून येत नव्हता. 4 दिवसापूर्वी आमची फोन झाली आणि योग जुळून आला. त्या ह्याच्यातनं नियोजन केलं. हो. आतापर्यंत चित्र्याबद्दल तुम्ही भरपूर दिवस आहात, तर त्याच्या चित्राबद्दल काय सांगाल? चित्रा कसा पळतोय आणि त्या पळण्यामध्ये काय जाणवतंय? चित्रा एक तर आता आपल्याकडे आला 2-3 मैदानं थोडी आमची सुट्टीला झाली, तास पलटी होऊन सुद्धा गाडी लागली. पण आता एकदम व्यवस्थित आहे. 20-21 गुलाल झालेत बैलाचे आणि आता त्याचा पळ पण चांगला वाढलेला आहे. हे स्वप्न कधीपासून होतं बकासूर सोबत पळण्याचं? कारण की प्रत्येक गाडी मालकाचं स्वप्न असतं की बकासूर सोबत एकदा तरी पळायची. बैल घेतल्या वेळीपासून होतं, फक्त योग जुळून येत नव्हता. हां. आता ह्यावेळी योग जुळून आला. आणि आज तुमच्यासोबत जे मित्रमंडळ आहे त्यांचं पण स्वप्न पूर्ण झाले. खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सेमीफायनलसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.